हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया फर्स्ट स्टँडर्ड आणि सीनियर के जीसाठी इंग्लिश वर्कशीट. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे यूज दिस ऑर दीज विथ दीज वर्ड्स. तर आता मुलांना दीज आणि दीजचा यूज करायचं. याचा आधी आपण डिफरन्स काय आहे हे समजून घेऊया. आता इथे दीज दिलेला आहे. दीज हे सिंग्युलर नाऊन, परत ती वस्तू जर जवळ असेल तर वापरल्या जाते आणि दीजचा उपयोग जेव्हा वस्तू ही लांब असेल आणि प्लुरल असेल तेव्हा वापरल्या जाते. तर आता इथे बघा, पेन्स पेन्स दिलेले आहे, हा प्लुरल आहे. तर आता इथे काय येणार, दीज पेन्स. आता इथे व्हॅन्स आहे, तर इथे पण काय येणार, दीज व्हॅन्स. फ्लावर, दीज फ्लावर. इथे दीज बेबीज. इथे दीज चाइल्ड. इथे दिस चाइल्ड. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना दीज आणि दीजचा डिफरन्स समजावून सांगू शकता. नेक्स्ट वर्कशीट आहे बघा, चूज द ॲप्रोप्रिएट प्रोनाऊन फॉर द अंडरलाईन वर्ड. इथे जे वर्डला अंडरलाईन केलेले हे नाऊन आहेत. तर याला काय करायचं आहे, मुलांना ॲप्रोप्रिएट प्रोनाऊन चूज करून लिहायचं आहे. जसं राजेश अँड रिया इथे आपल्याला दिसत आहे, तर इथे यू नाही येणार, इथे काय येणार, दे येणार. राजेश अँड रिया, त्याच्यासाठी प्रोनाऊन काय यूज करू आपण, दे. दे आर वॉचिंग कार्टून चॅनल. नेक्स्ट बघा, राम. आता इथे राम दिलेलं आहे, राम वॉज रीडिंग अ बुक. आता राम हा काय आहे, बॉय आहे. तर आपण इथे काय यूज करूया, ही वॉज रीडिंग अ बुक. माय मदर इज अ टीचर, मदर, त्याच्यासाठी यूज होणार शी. द बस हॅज स्टॉप्ड, बस आहे त्यासाठी आपण काय यूज करणार, इट. अशा पद्धतीने प्रोनाऊन मुलांना यूज करायला आपण शिकवू शकतो.